नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आम्ही घेऊन येत आहोत 2 अंकी जबरदस्त कॉमेडी नाटक वऱ्हाड आलं स्वर्गातून। शुभारंभाचा प्रयोग 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी। गणपती नवरात्रासाठी हे नाटक हवे असल्यास पोस्टरवरील नंबरवर संपर्क करा। धन्यवाद। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी। चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी। तिची आठवण आली जरा। खायची आठवण आली लोकांनी। तू आहे ना सध्या तुझ्यामुळे ना माझ्या अख्ख्या गावात इजिप्तचा पंचनामा होतो बरं का। मी काय केलं तुमच्या असं काहीतरी बदल करतो, मग मी तो करतो, मग हे लोक म्हणतात ताटला काय याड लागलं का। असं नको व्हायला, तुला सांगतो गोष्टीचं। बरं काय बाकी बाकी कसा आहे सदाशिव? आपण एकदम मस्त छान आहे ना। बर 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 बर। आणि तुझी बायको कशी आहे? तुझी बायको कशी आहे? बर 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 बर। तुझं मथार आता शाळेत जातं का? म्हातार काल शाळेत जाईल? अरे गाय बान्या, तुझं ते पहिले तुझा भाऊ, तुम्ही दोघं बरोबर, तुझा भाऊ वेगळा राहतो बरोबर। आता तुझा भाऊ वेगळा राहतो, तुझ्या भावाला 2 बारके पोर आहेत का नाही? आहे का नाही? तुझ्या बारके पोरांना शाळा आपल्या रस्त्याच्या पलीकडे, त्या पोरांना शाळा रस्ता ओलांडता येतो का? नाही। मग तुझं म्हातारं त्या बारक्या पोरांना घेऊन शाळेत जातं का राहतं? भावाच्या तवा म्हणलं आता तुझं म्हातारं जातं शाळेत का नाही जात त्या पोरांना घेऊन? तुम्ही मागच्या जन्मी पायथा गरज होते का? समीकरण लय भारी सोडवतो। आणि काय रे बाबा, हे बघ मी तुझ्या सगळ्या चुका पोटात घालतो, तुझ्या गावात नावले बदनामे। मागच्या वेळेस तर 5-50 लोक तुला हाणणार होते। काही करतो तू काही मला सांग बरं, काय केलं मागच्या वेळेस? त्या आब्याचं बोकाडच चोरलं। अरे तुला अक्कल पाहिजे, आब्याचं बोकाड, तो एवढा मोठा बोकाड आहे, त्या बोकाडचं बोकाड चोरतो। तात्या माझा प्लॅन नव्हता, मग त्या पांडव्याचा प्लॅन होता। पांडव्याला एवढी अक्कल का आली? अहो भैया साहेब म्हणलं त्या बोकडाच्या किमती लय वाढल्या, 10-15 हजारला जात आहे बोकाड। कशामुळे? अहो ते नाही का ते हॉटेल आले ते नवीन, ते शौर्या 5 किलो कापले, 15 किलो 20 किलो कापले। अरे ते भाग्यश्री त्याच्यामुळे बोकडांचं जरा किमती वाढले गेले। जाऊ दे, बघ हॉटेलवाल्यांचं चांगलं होते, शेतकऱ्यांचं चांगलं होतंय, पण ज्यांनी पाळल्यात ना त्यांचं चांगलं होते। तुमच्याकडे चुरून बोकडे करायचं चांगलं नको व्हायला। बरं ते बोकडाच जाऊ दे, तू एक उद्योग करतो का बोकडाचा? आपण ठोकला असेल चांगला, मग माझ्या कानावर आलं, पांडवा भेटला होता मला काय त्याच्या हसळून का चापळ झाला। आणि ऐक ना, ते पाटाच्या इकडची खबर खरी का? कोणची? तिथं एक बाई मेली म्हणे आता इरीत होय? अरे ते ना, ते काय त्या बाईचं नाव मला आता आठवना, तिचं त्या बाईचं नाव आबाचं लफड होतं। हा मग त्यांनी काय तिचं ते नवऱ्याला कळायला वाटतं, नवऱ्याचं त्याच्या भांडणं, काय बोलता, तिने दिली इरीत उडी टाकून, मग मेली। काय करणार? लागते म्हणे। सावधे लागते तसं काय नसतं, ते मेली ती गोष्ट खरी आहे, पण आता लागतं बिकतं काय तसं काय मला माहित नाही। ते हाडळ बत जेव्हा काय आपला विश्वास नाही काहीतरी ते तो विषयांतर करू नको, ते जाऊ दे। आता नागपंचमीला काय उद्योग केला? नागपंचमीला काय उद्योग केला? हरामखोरांनो, प्लॅस्टिकचा नाग धरून आणला आणि अख्ख्या गावातून पैसे गोळा केले का नाही? आणि मी तुमचं जर उघड केलं नसतं आलं तर लोकांना कळलं असतं का? लोकांना खोटं बोलून असं लोकांच्या भावनेशी खेळत जाऊ नका। तुम्ही प्लॅन पाडवाचाच होता। आपण नाग धरून आणू, डुप्लिकेट आणू, हे करू ते करू, नाग तर काय भेटा ना आम्हाला। मग तशी पिशवी घेऊन आम्ही चाललो होतो। मग त्यात काय प्लॅस्टिकचा नाग? तुम्हाला बी माहिती आहे पांडवाचा नाग तसा बी खराब झालाय, म्हणजे त्यात पिशवी
पिशवीमध्ये काय तुमच्या निघलं मी पाहिलं की काय? प्लॅस्टिकचं सुद्धा नाव त्याच्यात वायरीन फेरीन काही आणलंय बरोबर लोकांना नागाचं दर्शन घेऊन तुम्ही लोकांना एवढं लोबाडत जाऊ नका. कसं आहे सदा तुझं चांगलं परत असलं कुठलं उद्योग करू नकोस. माझं जर का नाव आलं तर तू ये आणि मी ये. परत असला फालतू धंदा करायचा नाही. तुला जर 4 पैसे कमी पडलं मला बोल, मी तुला देतो. तुला भूक लागली मला सांग, मी तुला खायला घालतो. हा पण असं करायचं नाही. चालतंय. मग आता काय करायचं? आता काहीतरी इडा बिडा आहे का जरासा? अरे गाई बन तात्याला इडा मागतो का? खायचं म्हणजे भूक लागली का? खायचं का? काय खायचं? काय बिचारा काय खातो? गु खातो का? नाही. अरे मला गुळ खातो का? गुळ चालते. मग गुळ घेऊन येतो ना. काय होतं मला बीपी आहे ना, त्यामुळे मी साखर गुळ बरोबर असतो. हा चॉकलेट खा घे मग. हा चॉकलेट. आता तू ही चॉकलेट मला दिले ना त्या गोष्टी मी तुला मिसळ पावचार. 1 रुपये चॉकलेट 100 रुपयाचे मिसळ. हे बी चुरून आणलं तुम्ही. चालते चल. काय काय सटकून खा. फुल मिसळ खा. काय तुला काय पाव खायचे ते खा. मिसळच चालतो. बाई ह्या पायाने नको केलंय मला. त्याहून जास्त ना या नवऱ्याने मला नको करून ठेवले. कसला दलिंद्रा नवरा माझ्या नशिबात पडलाय ना देव जाणे. परत गेलाय गाऊल बोंबलं थिंडायला. बरं गेलाय तर गेलाय, घराला कुलूप बी लावून गेलाय. मला इतर राखणदार म्हणून बसवली दारात. एक काम करते, आईला तरी फोन करते. लय दिवस झाले बोलले नाही तुझ्याशी. हॅलो हा आई, बरी आहेस का? हा बाई बरी आहे मी पण. आता काय बरंच म्हणायला लागन. गेलेत ते बाहेर. अगं तुला सांगायची राहूनच गेले. मी इथं नव्हते तर तुला माहिती का काय तमाशा झाला ते? तुम्ही तो पहिला नवरा माझ्या गळ्यात बांधून दिलता ना, तो धोंडा. तो गुलब्या तो आला होता इथं माझ्या नवऱ्याकडं. इथं आमच्या गावात आला होता. पार माझ्या नवऱ्याचं नको जीवन करून टाकलं. तुला काय सांगू, त्याचे कपडे धुऊ, त्याची भांडी घास, त्याचं हागणं मुतणं सगळं माझ्या नवऱ्याने काढले. मग काय माहित कसं काय गेला परत. मी असते तर चांगली मारून सोडली असती त्याला. थांब गाई, तुला फोन करते मी. थांब. नाही आपण कोण? बायको आहे मी. कोणाची का? तुमची बायको आहे की? हसताय काय दातड काढून? कशावरून म्हणजे? लग्न करून आणलंय. गळ्यात मंगळसूत्र दिसतंय का नाही? गळ्यात कुत्रा बांधलंय. गळ्यात कुत्रा मंगळसूत्र म्हणलं मी. नाही लोकांना सवय असते कुत्रा सोबत घेऊन फिरायची. काय सारखंच हसतोय, याला भूतबीत लागले का काय? तरी सांगत असते गावात इकडे तिकडे बोंबलं थिंडू नका. 100% ना कुठली तरी भूत डायन का चुडन लागली काय माहिती. तुम्ही सारखं हसून घाबरवू नका मला. पण तुम्ही काय करता माझ्या घरात? माझ्या घरात? हे माझं घर आहे. हायला सॉरी, चुकून तुमच्या घरी आलं वाटतं ताई. येऊ का? कुठं चालले? तुमचं पण घर आहे. माझं तुम्ही काय हसताय येड्यावानी? हे तुमचं माझं घर आहे की? तुमचं माझं? मग चुकलं बरं का ताई. ताई काय करते? बायको आहे ना मी तुमची. हसू नका नाही तर उलटा हाताने थोबडीत वाजवीन. काय हसताय सारखंच? सांगते 10 वेळा बायको आहे तर बहीणच म्हणताय. तुम्ही नीट नाही. तुम्हाला भूत बाई काय लागले काय माहिती. तुमच्यावर ना अर्धा डझन लिंबू उतरून टाकले पाहिजे. म्हणजे जे काय लागले ना ते उतरून जाईन. कोणावर? तुमच्यावर. माझ्यावर? मग पण का? मला सांगा, घराची चावी कुठे? कोणाच्या? आपल्या घराची चावी कुठे? माझ्याकडे कुठे? हसू नका 10 वेळा. तुम्हाला दिली होती ना मी घराची चावी कुठे? कधी? तुम्ही चावी हरवली वाटतं. कुठे चावी कुठे? असं काय बघता चावी कुठे? तुमचं घर तुमची चावी तुम्हाला माहिती ना. हसू नका म्हणला ना 10 वेळा. तुम्ही एक काम करा, चावी घेऊन या. जा जिथं पाडली असेल तिथून चावी घेऊन या. माझं तंगड गेलं ग. नवऱ्याने ना तुम्हाला मला नको केलंय. खरंच भूत लागलंय का काय? बाई कुठलं तरी तांत्रिक मांत्रिकला आता गावात बोलवायला लागतंय मला घरी. देवा 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 काय हे ऊन बसलं. माझं तंगड गेलंय, त्याच्यात माझ्या नवऱ्याचं डोकं बी गेलंय.
काय व्हायचं देवा. गायो आयला आबा काही म्हण बर का काय बाबा उसले जोरात आला बाबा तुझा. अरे खत तसं आहे तुझा ऊस त्याच्या आईला एवढीच कांड कधी. नाही काय झालं आबा आमचं खत जरा कमी पडलं ना. अरे माझ्याकडे घ्यायचं ना मग. या वयात पण दांड केले मोठे काय कराय बघ ना कसं काय गेल्या वर्षी काय उत्तर बसला एकरा किती टन गेला तुझा. आईला काय ते माझ्या लक्षात नाही बरं का कारण काय माहिती गेला 60 टन एकरी. काय सांगतो तुझं 70-80 तरी जायला माझ्या लक्षात मी काय ठेवते किती बस माझा त्याच्या आईला जागा. बाकी काय म्हणतोस. बाकी काय ह्याचा तपास लागला का तुझा कोणाचा त्या बोकडाचा काय त्या बोकडाचं काढूच नको त्याच्या आईला सगळं नाव त्याच्या आईला. त्या पांढऱ्या सध्या आहे ना त्या 2 चोरांनी माझा बोकड नेला होता. म्हणजे मी तुला सांगेल ते बरोबर निघलं ना. अगदी बरोबर दोघांनीच ना. दोघांनी नेला. मग काय त्याला धरली काय ठोकली का नाही. फटकावले त्याच्या आईला चापका खाली घेतले. पैसे दिले का नाही अजून. पैसे काय त्याच्यात ते काय त्या दोघांना काय कर माहिती का कामाला ठेव तुझ्या पैसे. बोकडाचं पैसे फिटोस तर अरे पहिलं 10 लाख सध्याचं फिटलं आता बोकडाचं काय फिटलं. ते पाण्या पण काय पण करते लागते सध्याच्या नाही लागून त्याच्या लागते ते ना. अरे ते कामाला ठेवलं ना ते आपल्याला इकतेल. अरे तू सध्याच्या नाही झाले ना गुलबी आलत मध्ये ते पण काय म्हणून करत होतं. सध्याच्या राजे जे लागेल ना ते फपलतेच त्याच्या. अरे त्याचं सांगायचं राहिलं तुला काय मिळलं ते सध्याचं मेलं कुठलं सांगायचं राहिलं काय. अरे त्या भाडखावानी काय केलं माहितीये का त्या पिशवी मध्ये नाग आणला. हा आणि मला भेटलं किती रुपये घेतले कोण. अरे माझ्याकडून पैसे सांगतो तुला मी. आणि ते आलं माझ्याकडे म्हणलं हा बा गावामध्ये नागपंचमी ना असा नाग आणलाय दर्शन घ्या म्हटला. आणि ते पिशवी उघडून दाखवलं असं घाबरायचं मला. अरे आब्या ते नागपंचमी दिवशी गोष्ट ना. तू पैसे टाकलं का. आता 300 रुपये गेले माझ्या. तुला कळलंच नाही त्याची खेळी. मला काय कळते. अरे बाबा त्या सध्याने काय केलं कुठं ना माहितीये का. त्या सध्याने आणला असा प्लॅस्टिकचा नाग. प्लॅस्टिकचा नाग होता. प्लॅस्टिकचा नाग त्यांनी पिशवीत टाकत होतं. अख्ख्या गावात बोलत होतं नागाचं दर्शन घ्या 50 टाका 100 टाका. अयो त्यांनी मरणाचे पैसे कमावलं भांडगुळांनी. ही गोष्ट मला कळाली की सदाने त्या पांडवाने बाबा नाग आणलाय. नाग आणलाय म्हणल्याच्या नंतर म्हणलं बाबा त्या लोकांनी त्यांनी काहीतरी मी म्हणलं बाबा ह्यांना कुठून जिवंत नाग इथं साप बघायला मिळत नाही. आणि मग मी आलो इकडे काळूबाईच्या मंदिराकडे. मंदिराकडे आल्याच्या नंतर मी काय पाहावा काय अरे हे दोघं दिवसभर जेवढे पैसे कमावले होते का त्या नागाच्या दर्शनाचं ते घेतलेले अरे ते पैशाचे वाटप करत बसले दोघं. मग मी पण काय असं ठोकली तर म्हणलं भांडगुळांनो अरे देवाच्या धर्माच्या नावाखाली लोकांना लुबाडतोय. लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. चुकीचं असले मूर्ख आहेत ते काय खरं त्यांना काम ना धंदा हरी गोविंद त्याच्या आईला गेलं माझं 300 रुपये जाऊ दे मरू दे म्हटलं. पैसे गेल्याचं दुःख नाहीये पण हे जे चुकीचा प्रकार तो यांचा चाललाय ना हे मला अजिबात आवडत नाही. काय करावं मला सांगा देवापाशी धर्मापाशी लोकांच्या भावना असतात. लोक श्रद्धेने देवापाशी जातात आणि काही हरामखोर ह्या लोकांना देवाच्या धर्माच्या नावाखाली लुटतात. ह्याचा आपण ते चुकीचं आहे. असलं घडलं नाही पाहिजे. आणि आता हे 2 वेळा त्याला माफ केलेले 3ऱ्या वेळेला सापडले ना असे ठोकून काढतो ना नाही तर आतमध्ये घालतो त्याच्या. एक काम करू आबा काय झाले लागली परत भूक लागली का. भूक लागली की 2 वडापाव गरम गरम मिरची नंतर चहा मारल्याशिवाय आपल्याला काय जुळणार नाहीये. जायचं मग जाऊ डायरेक्ट वडापाव खाऊन. हॅलो अरे ऐक सपना येतोय आवाज येतोय. दर आठवड्याला आपण पुण्याला जातोय की नाही. दर आठवड्याला तुझी शॉपिंग आहे. दर आठवड्याला आपण पिक्चर पाहतोय तरी पण तू असं नाराज व्हायचं का. मग आता ह्या रविवारीच गेलो होतो की नाही तरी नमस्कार कार सुद्धा काय काय ऍडमिटला. हॅलो हा ऐक ना नंतर करतो नंतर करतो 2 मिनिट. आपण कोण पुढे काय पियाला बिला का काय. मी आपल्याला कुठंतरी पाहिलंय. मला हो सांग कुठं पाहिले. कुठं काल लग्नात गुलाबजाम चोरताना तुम्हीच होते का. अरे बाबा ठीक आहेस ना. अरे मला नाही ओळखलं. दिल्लीचे आमदार. अरे दिल्लीच्या आमदारचा काय संबंध आहे आता काय जायला काय कळलं बाबा. आपण मला असं चेक का करत आहात. तुम्ही डॉक्टर आहात का गाढवांचे. गाढवांचे डॉक्टर काय करणार ही काय. अरे मुद्दाम माझी चेष्टा करते का ते कळा. मोदी आले
चेष्टा करतोय का माझी? आज कोण आलं? अरे कोण नाही आलं बाबा, असं काय येड्यासारखा करतोय भद्रसारखा. कुठून निघाल्या बोंबलं तिकडं? मला ओळखलं नाही तू? हा अरे मी भैया साहेब आहे, भैया पेपर साहेब. टाकणार आहे भैया साहेब. काय करणार बाबा गोष्टीचं? अरे काय भजर डोक्याच्या, इथं गावातला भैया साहेबा संग तू असं वागतोय, तुला कळतं का काय? म्हणजे मूर्ख कुठला. अरे बाबा माझ्या संग असं वागतोय, मला बाकीच्या संग कसं वागशील तू? काय कळना, काय व्हायना, काय बाबलं बोंबलं हिंडतोय. पैसे पाहिजे का? तसं पाहिजे असेल सांग, तुला पैसे देतो, पण येडगत करू नको. लगेच हात ते बरं कळतंय. तुमची बायको हरवली होती का? अरे माझं अजून लग्नच नाही झालं. आपलं नाही का सपना माझी आयटम. हाय का? अरे सपना तुझी आयटम आहे का बाळा? सपना आणि माझं, आमच्या दोघांचं प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचे. म्हणजे मी नवरा आहे. ए बाबा तू असं मुस्कडून तुला धरून गायबान्या. अरे बाबा मी भैया साहेब आहे, ती आबासाहेबाची पोरगी सपना आहे आणि आम्हा दोघांना लग्न करायचे. कळलं का? शोले पिक्चर मधला गबर आबा. शोले पिक्चर मधला गब्बरचा काय संबंध आला? आम्हाला तर ओळखला का नाही? आय नो, आयला काय खरं नाही गड्या. काही मला तर वाटतं 101% याला पुतणे झपाटलं गड्या. यान कुस्टून देत किस बनला झपाटला. मला सांग, तू आता इकडे रानात गेलता का? गेलता ना? तिकडून असं वड्याच्या कडे आला ना? 101% याला हाडायला लागले. 101% हाडायला लागले केव्हा झपाटलंय बाबा. एक काम कर, तुझा तुम्ही पैसे देणार होते ना? अरे ते लक्षात राहते. जा पळ, पैसे देताना गोष्टीचं मला सांगायला पळ. काय झाले काय बरं या गायबान्याला? असं का करते? याला झपाटले का काय ते कळाना, भूताने धरले का ते कळाना, हाडळीने धरला का ते कळाना. यायला काय 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 काही केलं तरी हसते, काही केलं तरी हसते. आपला बेटा काय म्हणते तुझं कॉलेज? चालू आहे की आबा कॉलेज. आणि तब्येत काय म्हणतेय? हे काय बघा की. लय कमी केली बरं तू. आईला काय म्हण, तू डायटिंग चांगलं केलंय बरं का? हा मग तुम्हाला पण करायला लावत होतं, तुम्ही केलीच नाही. मला जमतं का या वयामध्ये सपना? बरं आबा, ते आपल्या बोकड्याचा शोध लागला का? लागला ना बोकडाचा शोध. ते आपल्या गावचे जो भांडगुळ आहेत ना, तो पांड्यान तो सध्या, त्यांनी तो बोकड आपल्या गोठ्यातून घेतला, चोरला. अरे आणि तो गावाच्या बापरे, खाली बाजारात विकला. त्यांनी घेतला होता? हो, आणि पैसे खाऊन मोकळे झाले त्याच्या आईला. अहो आबा, मला भेटले होते ते, मी त्यांना विचारलं आमचा बोकड पाहिला का? मला म्हणले मला नाही माहिती. खोटं बोलले ते दोघ जण. ठोकायच पाहिजे एखादी त्याच्या आईला त्यांना बरं का? मारायलाच पाहिजे त्यांना. नाही ती भेटू दे का? ओ लाल सगा, 1 मिनिट. नमस्कार. हा नमस्कार. ठीक आहे ना सगळं? हा बरं ठीक आहे. बरं. गाव कोणचं? अरे सध्या मला ओळखलं का? अरे नीट बघ ना. हा ओळखलं. ते अंड्यावाला इस्माईल भाई. अंड्यावाला इस्माबाई का मी शास्त्र का? बंगालवाला चाचा. अरे सध्या किती मार खाऊन असते. सध्याला मला ओळखलंय. ते चौकात काल भिकारी बसला होता. लवकोट नारायण गावामधला मी. आबा म्हणतात मला, आणि तुम्हाला बरं सध्या मला तरी ओळखलं का नाही? ओळखलं का नाही तू? ओळखलं. त्या गण्याच्या चौथ्या आजीची 5वी पोरगी. खाऊन हसते करताय. अरे तुला काय मग त्या तुमची ती दुसरी आयटम, तिचा तिसरा पोरग. सध्या काय बोलतो बघायला काय तुला? काय झालंय सध्या एवढं का असतंय? नीट आबा, मला वाटतंय ना ह्याला भूतानीच झपाटले. भूतानी बरोबर आहे. गावभर हिंडत आहे त्याच्या आईला सगळा. ती खालच्या मळ्यात नाही का त्या दामिनीने जीव दिला होता, त्या हाडळीने झपाटलेला असणार. तिथं आहे तिचा जीव बरं का? तू एक काम कर, तू जायचं बघ. तू नाही तुझ्या डोक्यात खिडकी झाली तुझ्या. पळायचं? तू निघायचं बघ. आव पण पळायचं तर सकाळी राहत. का आमचं डोकं खातो कारण? अरे सध्या का असं वागतोय तू? पोटभर जेवण आले, तुमचं डोकं खायला वेळ नाही मला. अरे मार खातात का? अरे सुधर सुधर की. कवर मार खातो? अरे मला सांग सध्या, तू कुठे गेलता? कुठं पेलता? काल रात्री पेलो होतो. तू कुठे गेला होता?
ते मला ओळखलं नाही म्हटलं तू. हा, बघ बघ तुम्ही ना उद्यापासून ते माग पाठीवर लिहित जा. हा. मी भिकारी आहे. हा ते मला सांग सध्या आमचा बोकड कुठे नेऊन विकला तू? आता माझ्या लक्षात आलं बरं का. हे काय बोकड? माणूस कधी त्याच्या आईने- अरे तुला काय अक्कल आहे का नाही? हा अरे आमचा बोकड चोरून नेला तिकडे इकून खाल्ला तू त्या पांडेनी आणि मला हे करतो. अरे अरे कोणी बेशरम. पांड्याला कोणी खाल्लं? अरे अरे पांड्या खाल्लं ए निघ रे तू. तू एक काम कर, तू निघ. जा नको निघ. डोकं निघ निघ. निघ. नाही 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 सपना काही म्हण ती बाई याच्या डोक्यात बसली बरं का. ती नाही का जीव घेण्याच्या येरीमध्ये दामिनी दामिनी याच्या डोक्यात बसलेली बरं का. ती खरंच खरं याद लागली त्या माणसाला. हा ना झोपाटलंय त्याला आबा. नाही ना काय खरं नाही बाबा तिच्या आईला सगळा. राहू दे मरू दे जसं होईल तसं होईल. हा? बरं आबा चला तुम्हाला जेवायला देते. हा चला चला त्याच्या आईला दोनच काम आपल्याला नाश्ता करा आणि जेवण करा. त्याने यायला आता ओपनला काय लाव बरं. अठ्ठा लावा अठ्ठा. आयला काय अठ्ठा लावू म्हणलं ओपनला. नाही 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 अहो, अरे ओपनचं काय झालं ते आमची मोटर ओपन झाली ना ते पाणी घ्यायच्यामुळे ते जरा होतं म्हणलं ओपन मोटर झाली तर मला शिकवायला का. हा? अरे आयुष्य गेलं ना माझं मटक्यामध्ये. घरदारी विकायची वेळ आली मला फार. हा? आणि तो ते अठ्ठा लावतोय चक्का लावतोय. नको ना ते बेकार आहे सोडून दे. हाय हाय आबा हाय खरंय तुझं म्हणणं का खरंय. अरे तू चांगला पोळला बरं का मला आबा. पण आबा तू पाला सोडला का आता. आता करतो कधी कधी आपलं तुम्ही पण 10-20 रुपये. पण आबा कसं आहे माहितीये का आबा तुला भान राहत नाही. माझं कसं आहे माझं कंट्रोल आहे. मी 10, 20, 30, 40 रुपयाच्या पुढे मी आकडे लावत नाही. म्हणजे थोडा सांगतो ते बी चुकीच आहे तर मी सवय लागलेली. तुला का तुला भान राहतं का. आता कुठं जाग्यावर आलाय तो काय तरुणपणात तुझी हवा होते. त्याच्या आईला ऊसाचं बिल आलं मटक्यावर गेलं. हरभरा ऐकला मटक्यावर गेला. गहू ऐकला मटक्यावर गेला. बायकोही काय नाही गेला होता आबा तू. म्हणजे बायको साड्या नाही गेला तर सगळे ते पैसे नाही घेत. मला अजून आठवतो आपण नाही करू तुझा कसं एक ट्रक कांदा निघाला होता अख्खा. कोल्हापूरला गेलो आपण कांदा घेऊन. अरे अख्खीची अख्खी 1000 रुपयाची पट्टी तुम्हाला खेळा होता. 1000 लाख होतं काय तर. नाही पण त्याचा सावध झाला म्हणतो आता. जाऊ दे मुर्दे झालं ते गेलं जाऊ दे मुर्दे. तो विषय सोड. महत्वाचं असं आहे तुला का आलोय तुझ्याकडे माहिती का. हा त्याची कशाला आला माझ्याकडे. तो आपल्या गावातला सध्या आहे ना सध्या. याला काय अरे नगाई बाबा मरतोय कुठला. आता होता म्हणलं ते आईला तो सध्या आहे ना ते भुताटकी लागल्यासारखा झपाटल्यासारखा काही त्याच्या अंगात संचार करतोय. सध्या हो भूतान झपाटल्यासारखा करतोय. काय बोलतो. अरे ते मग अशी मला भेटलं माझी पोरगी. मी चाललो होतो गावामध्ये ते मला भेटलं. झालं काय झालं तुला. मग मला म्हणतो मी त्याला विचारलं मी कोण आहे. अरे तू म्हणला चिकनवाला मी म्हटलं मुस्काट टाकू का चिकनवाला. नीट बघ म्हणलं मी कोण आहे. हा मला भांगारवाला. नाही मग काय चुकीचं बोलला तो. नाही चुकीचं काय बोलला तुला राग आला. चुकीचं नाही बोलला तो. पण काय माहिती का त्याच्या त्या बोलण्यामध्ये त्या भांडामध्ये असल्यावर काही वाटलं मला. म्हणजे असं नुसतं हसतोय का. अरे तेव्हा मुस्काट टाकली. पण त्यांनी मला म्हणला तू भांगारवाला आहे तू तेव्हा चिकनवाला आहे. 2 मुस्काट टाकल्या तरी पण ते भूतान बीत आबा मला नाही वाटत आपलं विश्वाच्या माझा पण विश्वास नाहीये बावड्या. पण होतं काय ते करतोय ना ती भानामध्ये असल्यावर काय वाटतंय. आता माझी पोरगी संग होती त्याला विचारलं ही कोण आहे. हे म्हणा ओळखली म्हणलं कोण आहे. म्हणा त्याच्या आईला तुला सासरूची काहीतरी वेगळंच काहीतरी सांगता. बरोबर कुठे हिंडलो होतं माहिती का तात्या त्या आपल्या खालच्या मळ्याची विहीर नाही का ती तुझी नवी विहीर ती तुम्ही पाडलेली तिथे नाही का त्या दामिनी तिच्या पोराने काहीतरी आत्महत्या केली उडी टाकून नवऱ्यात जाचणी मिली ती बरोबर बाहेर 2 पोरं घेऊन मिली. त्या बाजूला हा सध्या सारखा जायचा. म्हणजे ती लागली काय कळा ना सारखं नाही बरं का आबा. आपलं काय तर भूता खेता हाडळ्यावर विश्वास नाही. पण तू म्हणतो एवढे एवढे करते म्हणले नंतर जाऊन बघितलं पाहिजे सध्या. तो कुठे तुला कुठे दिसला. आता त्या माझ्या घरापासून आम्ही चाललो होतो ना पलीकडच्या बाजूला गेला कुठं तिकडे खालच्या बाजूला वड्याच्या बाजूला गेलाय का. बरं एक काम करतो का चल बरं माझ्याबरोबर आपण जाऊन बघू दे काय करतोय तो. भाऊ मी काही येत नाही मला अजिबात असलं काही जाऊ. अरे चलतं करा मला सांगायचं तू हे काढावं घातलंय मी. मला माहितीये आबा त्या दामिनीचं तुझं पण लफडं होतं त्याच्यामुळे तुला काय तो भेटतोय. तुला वाटतं ते आढळून दामिन तुलाच लागायचे. माहितीये अरे मेलेले बाया सुद्धा तुला सोडले. जा बाबा जा. काम करतो आता तुझा मी त्या सध्याकडे बघतो तुझा. नक्की 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 पण अरे जा बाबा. बघ बाबा
कुठं आलोय मी इकडं? अरे इथं मक्का मक्याला लावलं चुक्का. आयलं धोतर मारे धोतर धोतरला लावलं कुतर. आयलं चांगलं जमतं आयलं नको. आणि अजून काय इथं एरंडा एरंडाला लावला गोलगंडा. कशी कविता सदा कोण रे बच्चड? अयो अरे काय रे बाबा पलीकडे सर इकडे सर असं इकडे असं पाकर वर. अरे सोड काय रे सदा काय आहे? आता रे काय रे सदा काय आहे? अरे बाबा काय बरं आहे ना? बरं आहे का? बरं आहे का? अरे बाबा मी कोण आहे? रेल्वेच्या पलीकडे काल हागाय बसला होता. मी बघितलं. अरे आयला खोयला माझा तर भूता घेता विश्वास नाही. सदा तर खरंच भूतावणं करायला लागलाय बाबा. अरे सदा अरे काय झालं काय तुला? भूत लागलं नाही. सगळे तेच म्हणतात भूत लागलं. तुला भूत लागलं. हो 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 बाबा हो त्याच्या आईला अवघड झालं. रेल्वे आली रेल्वे. अरे हो 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 शपथ. अरे बाबा ती रेल्वे आहे सदा ओके चालली दंग 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 दिसले का? विमान त्याच्या आईला अवघड झाले बाबा. आता ह्याला काय करावं बाबा? आता ह्याला नेमकं दवाखान्यात न्यावं काय कळना काय नाही. ताप पण नाही काहीच नाही. काय झालंय बरं असं काय करायला लागलं असं का? अगं बाय काय करावं बरं आता? पांडवा इकडे इकडे या इकडे. आईला पांडवा इकडे इथं बस. अरे बस खाली. अरे सध्याला भूत लागलं ना. भूत? हा कसलं भूत आता ते का? शहाजी अण्णा बरोबर गांजा पेलाय ती. गांजा गांजा वाटलं मास करतोय. आईला अख्खं गाव म्हणलं भूत लागलं ह्याच्यात आईला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.